पाखरांना ठाऊक असतं, बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही। सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही। म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या। बुकिंग चालू। 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी, मराठी, लावणी, बंजारा, तेलुगू, भोजपुरी, आदिवासी, गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क 8411097090। कार्यक्रम तुमचा, लक्ष आमचे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त 3 तासांचा असेल। नवस्वराज्य न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 7798775638 7558775638। संभाजी ब्रिगेडची विभागीय आयुक्तालय नागपूरवर धडक। विभागीय उपायुक्त व स्वस्त धान्य दुकानदारांवर केली कारवाईची मागणी। वर्धा जिल्ह्यातील कुरझडी जामठा येथील स्वस्त धान्य दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून गुंडगिरी करून नागरिकांचे शोषण करत आहे। हा भ्रष्ट दुकानदार दडपशाही करून लोकांना धान्य कमी देणे, धान्याचे जास्त पैसे उकळणे, स्वतःला वाटेल तेव्हा आणि वाटेल त्यांनाच धान्य देणे असे उद्योग अनेक वर्षांपासून करत आहे। यावर संभाजी ब्रिगेडने मागील 5-6 वर्षांपासून अनेक आंदोलन केले, मात्र भ्रष्टाचारात सुस्त असलेल्या पुरवठा विभागाने राजकीय दबावात न्याय दिला नाही। त्यावर मागील वर्षी संभाजी ब्रिगेडने पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई येथील बंगल्यात सिनेस्टाईल घुसून आंदोलन केले होते। तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते, मात्र भुजबळ यांचे कर्मचारी त्यांनाही जुमानत नसल्याचे दिसत आहे। कारण विभागीय उपायुक्त बनसोड यांनी सगळे पुरावे या स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात असताना आणि चौकशी अहवाल देखील त्याच्या विरोधात असताना अतिशय संशयास्पदरित्या निकाल दुकानदाराच्या बाजूने दिला। हा निकाल आर्थिक देवाणघेवाण व राजकीय दबावापोटी झाल्याचे स्पष्ट दिसते आहे। म्हणून काल 16 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रवीण ढाले यांच्यासह कुरझडी जामठा येथील शेकडो नागरिकांना सोबत घेऊन विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला। हा मोर्चा संविधान चौकात पोलिसांनी अडवला। त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांना भेटून त्यांच्या अधिकाऱ्यांचे प्रताप त्यांना सांगितले आणि संबंधित लोकांवर कारवाईची मागणी केली। यावर तात्काळ त्यांनी कुरझडी जामठा येथील नागरिकांना दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था करून दिली आणि चौकशीचे आदेश दिले। ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.